आज बुधवारी काही प्रमाणात पावसानं उसंत घेतली असली तरी गेले 3 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम होती. या अतिवृष्टीमुळे पन्हाळा तालुक्यातील कोदवडे इथं 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये शेतकऱ्यांचं सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. इथले शेतकरी मारुती परीट यांच्याकडील जनावरांचं शेड मोडकळीला आल्यामुळं ते त्यांच्याकडील गाभण गाय गावातीलच नथुराम गणपती शियेकर यांच्या जनावरांच्या शेडमध्ये बांधत होते. मात्र दुर्दैवानं अतिवृष्टीमुळं शियेकर यांचंच शेड पडून त्यांच्या शेडमध्ये बांधलेली परीट यांची गाय जागीच मृत्युमुखी पडली. या दुर्घटनेत परीट यांचं सुमारे 1,10,000 रुपयांचं नुकसान झालंय. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय सावंत, कोतवाल दीपक दळवी, शिवसेना तालुका उपप्रमुख प्रशांत पोवार, सरपंच पौर्णिमा ढेरे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. 9 महिन्यांची गाभण गाय मृत्युमुखी पडल्यामुळं परीट यांना मोठा आर्थिक फटका बसलाय, तर शियेकर यांच्या शेडचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दुसऱ्या एका घटनेत 17 ऑगस्टच्या रात्री गावातील विठाबाई बंडू डकरे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवानं यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी डकरे यांचं सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. सरपंच पौर्णिमा ढेरे, उपसरपंच अजित डवंग, पोलीस पाटील सुरेखा पंडित कांबळे, महसूल विभागाचे कोतवाल दीपक दळवी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करत पंचनामा केलाय. कोदवडे गावातील 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये झालेल्या नुकसानीबद्दल पशुपालक मारुती परीट, शेतकरी नथुराम शियेकर आणि विठाबाई डकरे यांना शासनानं तातडीनं आणि भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये.